तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आजी-माजी खासदारांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली। त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार हमरी-तुमरी झाली। तासगाव येथील रिंग रोडच्या साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 173 कोटीचा निधी मंजूर केलाय। मात्र हा निधी मंजूर करण्यासाठी तासगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला। खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय असं भाषणात सांगितलं। या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा भाजपच्या मंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं। त्यानंतर भाषणाला उभा राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी या रिंग रोडच्या निधीबाबत आपण पाठपुरावा केलाय असं सांगितले। मात्र याबाबत काही लोक नौटंकी करत आहेत असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यमान खासदार विशाल पाटील हे उभे राहिले। यावेळी आजी-माजी खासदार यांच्यात जोरदार वादावादी झाली। त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार हमरी-तुमरी झाली। संपूर्ण हा प्रकार पालकमंत्र्यांच्या समोर सुरू होता। त्यावेळी पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना अटकाव केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। मी सगळ्या तालुक्यामध्ये शांततेचं आव्हान दिलं। असं राजकीय कुटुंबाची कुटासर करू नका, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा, एका विचाराने राहावा, एवढं मी सांगेन त्यांना। मी तिथे उपस्थित नव्हतो, पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला। आमदार सुमनताई तिथे होत्या, खासदार विशाल पाटील होते। प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथे झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता, तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी हापापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमनताई व्यासपीठावरती होत्या, खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे। तासगाव तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ। आता त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये, पण काही जुन्या जाणत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणतात। त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी।